सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सुमारे 350 वर्षांपूर्वी येवला शहराची स्थापना करणारे आणि पैठणी उद्योगाला वैभव प्राप्त करून देणारे राजे रघुजी बाबा शिंदे यांचा वार्षिक यात्रोत्सव मंगळवार दिनांक 14 एप्रिल पासून मोठ्या उत्साहात सुरू झालाय। 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवानिमित्त शहरात भक्तिमय वातावरण असून जय्यत तयारी करण्यात आली। यात्रेची परंपरा जपत सोमवारी रात्री शहरातील युवकांनी कोपरगावहून पायी चालत गोदावरीचे पाणी कावडी आणले। मंगळवारी सकाळी अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला ऐतिहासिक पाटलांच्या गडीवर रघुबाबांचा मुखवट्याची विधिवत पूजा व अभिषेक करण्यात आला। त्यानंतर वाजत गाजत भव्य पालखी व कावडी मिरवणूक काढण्यात आली। राजे रघुजी बाबांनी केवळ शहर वसवले नाही तर पैठणी विणकर व व्यापारी समाजाला राजाश्रय देऊन सर्व धर्म समभावाचे प्रतीक म्हणून पाटील मस्जिद ही उभारली। यात्रेनिमित्त बुधवारी महाप्रसाद तर गुरुवारी पालखी मिरवणुकीचे उत्सवाची सांगता होईल। यावेळी सुनील शिंदे, भास्करराव शिंदे, डॉक्टर संकेत शिंदे, अविनाश शिंदे, शिवसेना गटनेते गणेश शिंदे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे, शरद शिंदे, संजय शिंदे, प्रशांत शिंदे, बापू शिंदे यांच्यासह शिंदे परिवारातील सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज मंगळवार दिनांक 14 एप्रिल रघुजी बाबा येवलाचे संस्थापक राजे रघुजी बाबा शिंदे यांची या ठिकाणी यात्रा उत्सव सुरुवात होत आहे। येणाऱ्या 3 दिवसामध्ये विविध कार्यक्रमाने हा यात्रा उत्सव वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होणार आहे। आज पालखीची मिरवणूक निघाली, त्यानंतर उद्या सत्यनारायण पूजा असणार आहे। तरी सर्व येवल्यातील भाविक भक्तांना यात सहभागी व्हावं अशी आम्ही सर्व यात्रा उत्सवातर्फे सर्व शिंदे कुटुंबियांतर्फे परिवारातर्फे विनंती करतो। दिनांक 14/4/2026 येवल्याचे संस्थापक राजे रघुजी बाबा यांची यात्रा आहे। त्यानिमित्त आज शहरातून भव्य कावडीची मिरवणूक निघाली। तसेच समाधीस सकाळी अभिषेक करून आपल्या पालखीची मिरवणूक आता संपलेली आहे। त्याचप्रमाणे संध्याकाळी एक छोटे मोठे कार्यक्रम असतात। त्या उद्या दुपारी सत्यनारायणाची महापूजा असून गुरुवार दिनांक 16/4ला बाबांची छबिन्याची मिरवणूक असते। जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला।